पूर्णपणे जगा. वयाच्या 72व्या वर्षी एकटा राहणारा एक वृद्ध माणूस नैराश्यात गेला, म्हणून त्याला मानसोपचार तज्ज्ञाकडे नेण्यात आले. डॉक्टर: तुमचे मुलगे आणि मुली काय करत आहेत? वडील: मी त्यांचे लग्न करून दिले, ते सर्व आनंदी आहेत. माझी पत्नी गेली आहे. आयुष्यात कोणताही उत्सव उरला नाही. डॉक्टर: तुमची अशी काही इच्छा आहे का जी अजून पूर्ण झाली नाही? वडील: हो. आयुष्यात एकदा तरी पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची एक इच्छा होती. डॉक्टर: तुमची किती मालमत्ता आहे? वडील: मी सध्या राहत असलेला फ्लॅट माझ्याकडे आहे आणि 1000 मीटरचा रिकामा प्लॉट आहे, ज्याची किंमत सुमारे 8 कोटी रुपये असेल. डॉक्टर: तुमची मालमत्ता विकून तुम्ही आरामदायी जीवन जगू शकाल असे तुम्हाला वाटत नाही का? जर तुम्ही माझे ऐकले तर तो प्लॉट विकून टाका. तुम्हाला मिळणाऱ्या 8 कोटी रुपयांमधून 4 कोटी रुपयांची दुसरी मालमत्ता खरेदी करा आणि उरलेले 4 कोटी रुपये खर्च करायला सुरुवात करा. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राहा, जिथे दररोज भाडे 10,000 रुपये आहे. तिथे तुम्हाला एक स्विमिंग पूल, एक जिम, तुमच्या आवडीचे विविध पदार्थ, नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल. तर 3 महिन्यांनी शहरे बदलत राहा. तुम्हाला पुन्हा जीवनाच्या प्रेमात पडाल आणि तुमचे नैराश्य कायमचे निघून जाईल. वृद्ध माणूस एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राहायला गेला, ज्याची किंमत दररोज 10,000 रुपये आहे. त्याने त्याचे दिवस ऐशोआरामात आणि मौजमजेत घालवले. वयाच्या 82व्या वर्षी त्याचे निधन झाले तेव्हा 4 कोटी रुपयांपैकी 1.5 कोटी रुपये अजूनही शिल्लक होते आणि 4 कोटी रुपयांना खरेदी केलेली मालमत्ता 8 कोटी रुपयांची झाली होती. हे सांगायला नकोत की नैराश्य पूर्णपणे नाहीसे झाले होते आणि त्याला जगण्याची अनेक कारणे सापडली. धडा: मृत्यूनंतरच्या जीवनासाठी केलेली बचत मृत्यूपूर्वी खर्च करावी आणि आयुष्याचे शेवटचे दिवस आनंदाने जगावे. शुभेच्छुक ज्येष्ठ नागरिक संघ. आयुष्य फक्त साठवण्यासाठी नाही, तर मनापासून जगण्यासाठी आहे. आज निरोगी आहात, मित्रांना भेटा, फिरा, हसा. उद्या उशीर होऊ शकतो.